सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी आता लष्कर कोर्टानं सुनावलेली आहे। 30 डिसेंबरपर्यंत आता ही पोलीस कोठडी असेल। मोहिनी वाघ ह्या सतीश वाघ यांच्या पत्नी आहेत आणि मोहिनी वाघ यांनीच पती सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिलेली होती। मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यात 5 लाख रुपयांच्या सुपारीची देवाणघेवाण झाली। हा सगळा तपशील चौकशीतनं समोर आलेला आहे। पोलिसांनी जो तपास केला, गेले काही दिवस सातत्यानं या संदर्भातला तपास सुरू होता आणि आता मोहिनी वाघ यांना काल संध्याकाळी या सगळ्या चौकशीअंती तपासाअंती पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, अटक केलेली होती आणि आता त्यांना ही पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। 30 डिसेंबरपर्यंत लष्कर कोर्टानं मोहिनी वाघ यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। माननीय महोदय योगेंद्र गायकवाड कवाडे यांच्या समोर आरोपीला हजर करण्यात आलं। आरोपी नंबर 6 ही मोहिनी वाघ हे त्यांची पत्नी म्हणून संशयित आरोपी म्हणून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि इतर त्यांच्यासोबत 4 आरोपी हजर होते। त्याच्यामध्ये युक्तिवाद असा मी केला की यापूर्वी अगोदर 4 आरोपी MCR मध्ये जेलमध्ये आहेत, तर त्यांना ज्यावेळेस त्यांना अटक केलेली होती त्यावेळेस ते नाव घेऊ शकले असते, परंतु सखोल चौकशीसाठी सरकारी पीपीने आणि 4 दिवसाची मुदत PC मध्ये वाढवून घेतलेली आहे। मोहिनी वाघ यांना किती दिवसांची आणि किती तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली? मोहिनी वाघ यांना 30 डिसेंबर पर्यंत यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे। पोलिसांनी जे मुद्दे मांडले आहेत, पोलिसांचं म्हणणं आहे की फोनद्वारे त्यांचे काही ट्रॅक रेकॉर्ड चार्ट झालेला आहे, काही पैशाचा व्यवहार झालेला आहे, त्या संबंधात त्यांना चौकशी करण्यासाठी त्यांनी कस्टडी मागून घेतलेली आहे। तर वकिलांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहिलं। यात सगळ्या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेऊया। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रशेखर, लष्कर कोर्टानं मोहिनी वाघ यांना आता 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। काय नेमकी या सगळ्याबद्दलची माहिती आहे? खरं तर अजिंक्य, काही वेळापूर्वीच मोहिनी वाघ यांना लष्कर म्हणजेच वानवडी इथल्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि आपण पाहिलं की जज समोर ही सगळी सुनावणी झाली आणि सरकार पक्षाने जे आहे ते आपली बाजू मांडताना मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांचे अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत, त्याचबरोबर सतीश वाघ यांच्या हत्येचा जो प्रयत्न आहे तो अनेक दिवसापासून त्यांच्या दोघांमध्ये सुरू असल्याची माहिती जी आहे ती न्यायालयाला दिलेली आहे। त्याचबरोबर अक्षय जावळकर यांना जी सुपारी दिलेली आहे 5 लाख रुपयाची, ते पैसे जे आहेत ते हस्तगत करायचे आहेत, त्याचबरोबर त्या दोघांचा आर्थिक व्यवहार तपासायचा आहे, अशा वेगवेगळ्या महत्वाचे मुद्दे जे आहेत ते सरकारी जे वकील आहेत त्यांनी न्यायालयाच्या समोर मांडलं आणि आपण पाहिलं की मोहिनी वाघ यांचा या हत्येमध्ये सहभाग आल्यानंतर सध्या शहरामध्ये एकच चर्चेचा विषय होता। जे न्यायालयाच्या परिसरामध्ये सुद्धा पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। तर या सगळ्या दोन्ही बाजूची जी बाजू समजून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। तर समोरासमोर त्यांचा तपास कदाचित होऊ शकतो। जो आरोपी मुख्य आहे अक्षय जावळकर, तो सध्या येरवडा कारागृहात आहे। त्याची जी रिमांड आहे सध्या पोलिसांनी कोठडीची अबाधित ठेवून त्याला MCR मध्येच न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। पुन्हा त्या अक्षय जावळकर याला मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांची समोरासमोर या सगळ्या गुन्ह्यामध्ये चौकशी होऊ शकते। ठीक आहे चंद्रशेखर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।